आता 21 अर्ज पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न चाललाय की बिनविरोध व्हावी. कारण की प्रत्येकाचं म्हणणं हेच येतं, नेत्यांपासून तर सर्वसामान्य जनतेपर्यंत, की ही निवडणूक नसून एक भावना आहे कर्डिले साहेबांच्या प्रती. ही 30-35 वर्ष झाले त्यांनी रात्रंदिवस जनतेची सेवा केली आहे, जनतेसाठी काम केलंय आणि त्यांचा शेवटचा श्वास हा जनतेसाठीच गेलाय. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की ही निवडणूक न होता ही एक साहेबांना सर्वांनी एकत्र मिळून श्रद्धांजली द्यावा, अशी सगळ्यांची इच्छा आहे. म्हणून तो व्यक्ती जो साहेबांवरती प्रेम करतो, मला सहकार्याची भूमिका करतो, त्याचा प्रयत्न आहे की बिनविरोध व्हावं. म्हणून ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने विनंती करायला सुरुवात केलेली आहे. आता याचं कितपत फळ मिळतं, तर लोकशाही आहे. लोकशाहीच्या पद्धतीने आपण सामोरे जाऊ. जर झालं बिनविरोध, तर मी सगळ्यांचा ऋणी राहीन कायम. जरी नाही झालं बिनविरोध, तर आता निवडणुकीच्या पद्धतीनेच करावं लागते. तर आम्ही पूर्णपणे तयारीत आहेत, की जशी इथून मागं आम्ही विधानसभेच्या निवडणुका केल्या, त्याच पद्धतीने यावेळी देखील आम्ही त्यापेक्षाही जास्त ताकद लावून या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत. आपला जनता दरबार हा 24 तास आणि 365 दिवस चालू असतो. या जनता दरबारला कधी काही सरकारी सुट्टी नाही. तर वैयक्तिक आम्ही कधी सुट्टी घेत नाही. आणि हा दरबार आम्ही घरीच भरवत असल्यामुळं आम्ही राहतोही इथं आणि आमचा जनता दरबारही इथंच भरतो. जनता दरबार करूनच आम्ही जिथं कार्यक्रम असू किंवा आम्हाला कुठं बाहेर जायचं असू, आम्ही पहिले जनता दरबार घेतो आणि मगच पुढचं पाऊल उचलतो. आता ही प्रथा गेल्या 35 वर्षापासून आहे. साहेब बुरानगरचे सरपंच होते. तेव्हा त्यांनी हा जनता दरबार चालू केला होता. गावातले जे काही प्रश्न राहायचे, ते या जनता दरबारमध्ये सर्वसामान्य येऊन मांडायचे. अ, गावाचे प्रश्न त्याचबरोबर ती वैयक्तिकच्या भरपूर लोकांना बऱ्याचशा अडचणी असतात. आता ते जो आपण एखादा विश्वासू माणूस असला किंवा घरातला प्रमुख माणूस असला, तर त्यालाच आपण अडचणी सांगतो. तसंच आता सगळ्यांची भावना बुरानगरवाल्यांची होती, की साहेबांकडे जाऊ आणि तेच आपल्या घरातले प्रमुख आहेत आणि त्यांना सांगितलं का प्रश्न आपला सुटेल. आणि त्याच पद्धतीने आता मी लहानपणीपासूनच जसं जन्म घेतलाय, कारण की मी 96 मध्ये जन्मलो आणि 95 मध्ये साहेब विधानसभे आमदार म्हणून गेले. तर मी जन्म घेतल्यापासूनच ह्या सगळ्या गोष्टी आमचं आता घरं तेच आहे आणि जनता दरबार तिथेच भरवतो. म्हणून मी लहानपणीपासूनच पाहत आलोय साहेबांना हे सगळे प्रश्न सोडवताना, की मला इथून पुढच्या काळामध्ये माझा हाच प्रयत्न राहील, की सामान्यातला सामान्य माणूस, शेतकरी माणूस, दूध विकणारा माणूस, महिला असू, पुरुष असू, तरुण असू, वयोवृद्ध असू, कुणी कुठलंही काम घेऊन आलं, ते वैयक्तिक असू किंवा सार्वजनिक असू किंवा गावाचा, तालुक्याच्या विकासासाठी असू, मी पूर्णपणे न्याय देण्याचं काम करणार आहे. हीच माझी खरं म्हणजे साहेबांचं आणि माझं कायम बोलणं व्हायचं, की आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करायची आणि साहेबांनी ती केली आहे. आता माझाही तोच प्रयत्न आहे, की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य जनतेमध्येच राहील आणि त्यांच्यासोबत काम करेल आणि त्यांना न्याय मिळवून देईल.